नमस्कार. डी-एन-एमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लोकसत्ता आणि द हिंदू या 2 न्यूजपेपरमधल्या इम्पोर्टंट न्यूज आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. पहिल्यांदा जी-एस पेपर 2 पॉलिटीशी संबंधित आलेल्या काही न्यूज आपल्यासाठी इम्पोर्टंट आहेत, जे आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. एक रिपोर्ट गव्हर्नमेंटच्या बाजूने पब्लिश करण्यात आलेला आहे, केंद्र सरकारच्या बाजूने, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की 97% अनटचॅबिलिटीशी संबंधित असलेल्या केसेस ज्या आहेत त्या पेंडिंग आहेत कोर्टमध्ये. गव्हर्नमेंटचा स्वतः सेंट्रल गव्हर्नमेंटचा रिपोर्ट आहे. अनटचॅबिलिटी अस्पृश्यता ज्याला आपण म्हणतो, ज्याला घेऊन हिस्ट्रीमध्ये आपल्याला प्रश्न विचारतात, अस्पृश्यतेला घेऊन अस्पृश्यता थांबावी म्हणून ज्या ज्या व्यक्तींनी, ज्या ज्या समाजसुधारकांनी प्रयत्न केले होते त्यांना घेऊन हिस्ट्रीला प्रश्न विचारतातच. इथं पॉलिटीशी संबंधित मुद्दा आहे. अस्पृश्यता त्याच्यावरती पूर्णतः आपल्याकडे बंदी आहे. संविधानामध्ये त्याच्याशी संबंधित कलम आहे, कलम 17. फंडामेंटल राईट्समध्ये, मूलभूत अधिकारांमध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. ठीक आहे. कोणत्याही स्वरूपामध्ये अस्पृश्यता पाळण्यास मनाई करण्यात आलेली आहे. प्रोहिबिशन ऑफ अनटचॅबिलिटी किंवा इलिमिनेशन ऑफ अनटचॅबिलिटी म्हणून त्याला ओळखलं जातं. ठीक आहे. आर्टिकल 17 लक्षात ठेवा. परंतु या अस्पृश्यतेची व्याख्या कोणत्याही पद्धतीने संविधानात किंवा कुठल्याही कायद्यात करण्यात आलेली नाही किंवा देण्यात आलेली नाही. परंतु महत्वाचा तो अधिकार आहे. मूलभूत अधिकारांअंतर्गत त्याला समाविष्ट केलेला आहे, कारण तो समानतेच्या अधिकारासोबत पण जोडला गेलेला आहे. कारण अस्पृश्यता म्हणजे काही डिस्क्रिमिनेशन आहे, भेदभाव आहे एक प्रकारचा. तर तो राईट टू इक्वॅलिटीच्या, समानतेच्या अधिकाराच्या देखील विरोधात जातं. त्यामुळे कलम 14 सोबत देखील ते रिलेटेड असलेलं, लिंक्ड असलेलं आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे. समानताच प्रदान करतं ते, सोबतच सामाजिक न्याय देखील प्रदान करतं. या 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत या आर्टिकल 17च्या. तर याचं जर आपण लिंकेज बाकीच्या कॉन्स्टिट्यूशन सोबत जर बघायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये अमेरिकेच्या संविधानामध्ये 13th एक अमेंडमेंट आहे, जी कशासाठी करण्यात आली होती. त्या ठिकाणी स्लेव्हरी जी मोठ्या प्रमाणात बघायला मिळत होती, गुलामगिरी, त्याच्यावरती बंदी घालण्यासाठी 13th अमेंडमेंट करण्यात आली होती. तर तशाच पद्धतीची पार्श्वभूमी घेऊन मग आपल्याकडं हे कलम 17 ऍड करण्यात आलं होतं कॉन्स्टिट्यूशनमध्ये. याच्याशी संबंधित एक वेगळा कायदा देखील तिथं तयार करण्यात आला होता 1955 मध्ये, प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ऍक्ट. ठीक आहे. 1955. त्याच्या अंतर्गत केसेस रजिस्टर केल्या जातात. अस्पृश्यता कोणत्याही पद्धतीने जर पाळली जात असेल आणि त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करायची असेल तर या कायद्या अंतर्गत त्या गोष्टी तिथे डील केल्या जातात. पेंडन्सी कोर्टमध्ये 97% असलेले आपल्याला बघायला मिळते. युनियन गव्हर्नमेंटचा 2022चा अॅन्युअल रिपोर्ट आहे, तो सध्या पब्लिश करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये ही माहिती तिथं देण्यात आलेली आहे. ठीक आहे. फंडामेंटल राईट्स तर आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेतच. 14, 15, 16, 17 किंवा 15, 16, 17, 18 या पद्धतीने आपल्याला आर्टिकल्स जोड्या लावामध्ये, मॅच द पेअर्समध्ये, प्रिलिम्सला पण विचारतात. फंडामेंटल राईट्सचं इम्पॉर्टन्स, ते कसे महत्त्वाचे आहेत एका व्यक्तीच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी आणि ॲज अ सिटीझन म्हणून अशा आशयाचा मेन्सला पण आपल्याला प्रश्न ते विचारू शकतात. पुढच्या मुद्द्याकडे वळायचं आहे. लिंग्विस्टिक सेक्युलरिझम नावाची संकल्पना याच्यामध्ये देण्यात आलेली या आर्टिकलमध्ये. आता सध्या सुरू काय आहे सगळीकडे ते तुम्हाला माहिती आहे की 3 भाषेचं सूत्र जे शाळेमध्ये, शालेय शिक्षणामध्ये इंट्रोड्यूस करायचं चाललेलं आहे. त्याच्यामध्ये मग हिंदी भाषा बऱ्याच ठिकाणी ऍड केल्यामुळं, जसं की महाराष्ट्रामध्ये पण तसा निर्णय घेण्यात आला होता, परंतु त्याला स्थगिती देण्यात आली. नंतर एक समिती तिथं नेमलेली आहे, ती आता त्यांचा अहवाल सादर करेल. परंतु भारतामध्ये मग तिसरी भाषा, एक मराठी, एक इंग्लिश आणि तिसरी भाषा म्हणून हिंदी जी तिथं ऍड करण्यात आलेली होती, तर त्याला घेऊन बराच गोंधळ झालेला होता. दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये पण बराच गोंधळ झालेला होता. मग त्याला घेऊन हे आर्टिकल लिहिलेलं आहे की गरज आहे भारतातलं भाषिक धर्मनिरपेक्षता प्रोटेक्ट करण्याची. ठीक आहे. मग एक्झॅक्टली लँग्वेजेस किती आहेत, किती मातृभाषा आहेत, तो सगळा मुद्दा इथं नमूद करण्यात आलेला आहे. सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षता ही संकल्पना सारखी चर्चेत येत आहे. चांगल्या पद्धतीने क्लिअर करून घ्या. ठीक आहे. सेक्युलरिझम, भारतातला हा जो सेक्युलरिझमचा हा जो कन्सेप्ट आहे हा वेगळा आहे वेस्टपेक्षा, म्हणजे पाश्चिमात्य देशांपेक्षा तो वेगळा आहे. ओरिजिनली ही कन्सेप्ट सुरू कुठं झाली होती, कुठं मांडण्यात आली होती पहिल्यांदा, तर इंग्लंडमध्ये मांडण्यात आली होती 19व्या शतकाच्या मध्यात. मग त्यावेळी त्याची आयडिया एक्झॅक्टली कशी मांडण्यात आली होती की कम्प्लीट सेपरेशन बिटवीन द स्टेट अँड रिलिजन, राज्य आणि धर्म यांच्यामध्ये पूर्णतः सेपरेशन त्याच्या अंतर्गत सांगण्यात आलं होतं. परंतु भारतामध्ये आयडिया स्वीकारताना तशी स्वीकारलेली नाही. भारतामध्ये कम्प्लीट सेपरेशन नाही. तो मुद्दा बऱ्याच वेळा एक्सप्लेन केलेला आहे. भारतामध्ये पोरस लाईन आहे. पोरस लाईन म्हणजे राज्य धर्माच्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू शकतं, पॉझिटिव्ह इंटरफरन्स करू शकतं, कधी ज्यावेळी धर्माकडून असे काही नियम पाळले जात असतील जेणे मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होतंय, तर निश्चितपणे भारतामध्ये राज्य धर्माच्या बाबतीमध्ये हस्तक्षेप करू शकतं, जे पाश्चिमात्य देशांमध्ये बघायला मिळत नाही. ठीक आहे. मग आपल्याकडे मूलभूत अधिकार म्हणून हा अधिकार मान्य करण्यात आलेला की प्रत्येकाला राईट टू फ्रीडम ऑफ कॉन्सायन्स, प्रत्येकाला आपल्या आपल्या विवेक बुद्धीने, आपल्या आपल्या पद्धतीने रिलिजन, आपला आपला धर्म पाळण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे.
कोणताही धर्म स्वीकारला जाऊ शकतो आणि त्याचं प्रोपोगेशन, त्याचं प्रॅक्टिस देखील केली जाऊ शकते. याच्यामुळं भारताला सेक्युलर तर बनवलेलंच आहे. ठीक आहे. कारण राज्याचा कुठलाही धर्म तिथं सांगण्यात आलेला नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, आणखी एक युनिक एक ॲस्पेक्ट आहे भारतीय धर्मनिरपेक्षतेचा. तो धर्मासोबत तर रिलेटेड आहेच, परंतु तो भाषेसोबत देखील रिलेट आहे. लिंग्विस्टिक सेक्युलरिझम एक्झॅक्टली संकल्पना काय आहे, तेच याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. भारतामध्ये इंडियन सेक्युलरिझम हे प्रो रिलिजन नाही आणि प्रो लँग्वेज पण नाही किंवा त्याच्या अगेन्स्ट पण नाही. जसा या धर्मनिरपेक्षतेच्या अंतर्गत राज्याने कुठलाही धर्म स्वीकारलेला नाही, तशीच कुठली भाषा पण स्वीकारलेली नाहीये. आपल्याकडे लँग्वेजेस ऑफिशियल यूजसाठी काही लँग्वेजेस आपण ॲड केलेल्या आहेत. तर त्या 8 शेड्यूलमध्ये ॲड केलेल्या आहेत. ठीक आहे. नॅशनल लँग्वेज कुठलीही आपली का असू शकत नाही, तर त्याच्यासाठीचं हे रिझन आहे की लिंग्विस्टिक सेक्युलरिझम पण आहे. धर्मनिरपेक्षता एक साधी संकल्पना आहे, समजून घ्या. धर्मनिरपेक्षता काय सांगते की राज्याचा कुठलाही धर्म नसेल म्हणून. राज्य कुठलाही स्वतःचा धर्म जाहीर करणार नाही, कुठल्याही धर्मासाठी विशेष तरतुदी करणार नाही, एका विशिष्ट धर्मासाठी करणार नाही, सगळ्यांसाठी समान वागणूक ठेवेल. तसंच राज्य कुठलीही स्वतःची भाषा एकच नॅशनल लँग्वेज म्हणून इथं जाहीर करू शकत नाही. कशासाठी? तर लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी ही भाषिक विविधता जी आहे, भाषिक वैविध्य जे आहे ते प्रोटेक्ट करण्यासाठी. मग आपल्याकडं 8व्या परिशिष्टामध्ये 8 शेड्यूलमध्ये कॉन्स्टिट्यूशनच्या 22 भाषा ॲड करण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. परंतु आपल्याकडं 343 आर्टिकलनुसार, कलम 343 नुसार काय सांगण्यात आलं होतं? ऑफिशियल लँग्वेज ऑफ द युनियन शॅल बी हिंदी इन देवनागरी स्क्रिप्ट. बट याच्यासोबत मग इंग्लिश देखील आपण कंटिन्युअसली वापरत आहोत ऑफिशियल लँग्वेज म्हणून कम्युनिकेशनसाठी. ठीक आहे. कारण मग ज्यावेळी हिंदी या पद्धतीने सुरुवातीला हिंदी भाषा वापरायचा निर्णय घेण्याचा प्रयत्न झाला होता, त्यावेळी दक्षिणेकडच्या राज्यांनी विरोध केलेला होता. त्यामुळे मग इंग्लिश देखील तिथं त्याच्यासोबत कंटिन्यू करण्यात आली होती. आणि राज्य आपल्याकडं ते फ्री आहेत, त्यांना मुभा आहे. ते स्वतःची ऑफिशियल लँग्वेज कोणतीही डिसाईड करू शकतात, अधिकृत भाषा स्वतःची कोणतीही डिसाईड करू शकतात. यालाच तर म्हणतात लिंग्विस्टिक सेक्युलरिझम. ठीक आहे. कलम 29 अंतर्गत ही तरतूद नमूद केलेली आहे की कोणताही मायनॉरिटी ग्रुप, कोणताही अल्पसंख्याक गट त्यांची भाषा, त्यांची लिपी, त्यांची संस्कृती सुरक्षित ठेवू शकतो आणि तो त्यांच्याकडे असलेला मूलभूत अधिकार आहे. ठीक आहे. 2011च्या सेन्ससमध्ये, जनगणनेमध्ये ही गोष्ट समोर मांडण्यात आली होती की भारतामध्ये 121 लँग्वेजेस आहेत 2011 मध्ये आणि 270 त्यापैकी मातृभाषा आहेत वेगवेगळ्या समुदायांच्या. परंतु भाषेचा जर मुद्दा बघितला तर भाषेचा मुद्दा हा आपल्याकडं एक आयडेंटिटी पॉलिटिक्स म्हणून पण सध्या वापरला जात आहे. की ती एक महत्त्वाची गोष्ट आहे. लिंग्विस्टिक सेक्युलरिझम प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. टॉलरन्स, लिबरॅलिटी ते 2 महत्त्वाचे पिलर्स आहेत भारताच्या. विविधतेत एकता, युनिटी इन डायव्हर्सिटी या तत्वाचे ते 2 महत्त्वाचे मुख्य स्तंभ आहेत. तर टॉलरन्स म्हणजे सहिष्णुता, लिबरॅलिटी म्हणजे उदारमत ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. तर हे 2 स्तंभ आहेत. असे काही शब्द आपल्याला आपल्या उत्तरामध्ये वापरणं देखील अपेक्षित आहे, जेणे इम्प्रेसिव्ह आपलं उत्तर वाटेल. ठीक आहे. प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीकडे तो महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर हेल्थ सेक्टरशी संबंधित एक इम्पॉर्टंट आर्टिकल आलेलं आहे मागं. काही दिवसांपूर्वी सेंट्रल गव्हर्नमेंटने सगळ्या डिपार्टमेंट्सला, म्हणजे हेल्थ मिनिस्ट्रीने, आरोग्य मंत्रालयाने सगळ्या गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटला एक ऑर्डर दिलेली होती की ते स्नॅक्समध्ये डिपार्टमेंटला आता संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी स्नॅक्समध्ये जे काही समोसा, जिलेबी, वडापाव, लाडू जे काही तिथं स्नॅक्समध्ये खात असतील कर्मचारी, सरकारी कर्मचारी, तर त्याच्यामध्ये एक्झॅक्टली ऑइलचा कंटेंट किती आहे, शुगरचा कंटेंट किती आहे आणि ट्रान्सफॅटचा कंटेंट किती आहे हे डिस्प्ले करायला सांगितलेलं आहे हेल्थ मिनिस्ट्रीने. कारण ही महत्त्वाची गोष्ट आहे. हे का करावं लागत आहे? अनहेल्दी फूड इंटेक जो वाढत चाललेला आहे तो थांबवण्यासाठी म्हणून. आरोग्यासाठी धोकादायक असलेला हा जो फूडचा इंटेक वाढत चाललाय तो थांबवण्यासाठी या गोष्टी केल्या जात आहेत. मागं प्राईम मिनिस्टरनी स्वतः एका भाषणामध्ये सांगितलं होतं की ऑइलचा वापर कमी करा. कारण होतंय काय? या सगळ्या गोष्टींमुळं, ठीक आहे, याला काय म्हणलं जातं? याला म्हणलं जातं HFSS. ठीक आहे. हाय HFS म्हणजे त्याचा फुल फॉर्म काय असतो की हाय लेवल ऑफ फॅट, शुगर आणि सॉल्ट. याचं तिन्हीचं प्रमाण कमी करायचं आहे. ठीक आहे. फॅट, शुगर आणि सॉल्ट याच्यामुळे होत आहे काय? नॉन कम्युनिकेबल डिसीजेस वाढत आहेत, असंसर्गजन्य रोग वाढत आहेत. म्हणजे कोणते? मग हायपरटेन्शन असेल, हार्ट अटॅक असेल, स्ट्रेस असेल, मेंटल हेल्थशी संबंधित काही गोष्टी असतील, या सगळ्या वाढत चाललेल्या आहेत. ओबेसिटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्थूलता वाढत चाललेली आहे आणि त्याच्याशी संबंधित मग बाकी आजार सगळे सुरू होतात आणि याचं मेडिकल बर्डन, याचा आर्थिक ताण या सगळ्या गोष्टींचा पडत आहे. तो प्रत्येक व्यक्तीवरती पण आणि तो गव्हर्नमेंटवरती पण.
चिल्ड्रनसाठी पण, लहान मुलांसाठी देखील हे अनहेल्दी फूड पुढे जाऊन चांगलं नाही. त्यामुळं या पॉप्युलेशनला या अनहेल्दी डाएटपासून दूर ठेवण्यासाठी अशा गोष्टी गव्हर्नमेंटच्या बाजूने केल्या जात आहेत. या मुद्द्यावरती फोकस करायचा आहे. ठीक आहे. या 3 गोष्टी कमी करण्यासाठी गव्हर्नमेंट स्वतः प्रयत्न करत आहे. पहिला मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, की नॉन कम्युनिकेबल डिसीजेसचं बर्डन वाढत चाललेलं आहे. त्याच्यावरती सध्या फोकस करत आहे गव्हर्नमेंट. त्याच्यासाठी ही इम्पॉर्टंट न्यूज आहे. हे आर्टिकल आपल्यासाठी त्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर सोशल जस्टिसमध्येच आपल्याकडे फॉरेस्ट राईट्स ऍक्ट FRA वन हक्क कायदा महत्वाचा मुद्दा आहे. त्याला घेऊन UPSC तर कायम प्रश्न विचारते. 2006चा कायदा आहे फॉरेस्ट राईट्स ऍक्ट. व्यवस्थित रीड करा. त्याच्या समस्या काय आहेत, त्याच्यासमोर चॅलेंजेस काय आहेत, त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित रीड करायच्या आहेत. याला घेऊन रिपीटेडली क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यानंतर IRशी संबंधित लोकसत्ता आणि द हिंदू दोन्ही न्यूजपेपरमध्ये आलेल्या या न्यूज आहेत. SCOच्या बाबतीमध्ये जयशंकर यांच्या बाजूने स्टेटमेंट करण्यात आलेलं आहे की SCOने टेररिझमच्या बाबतीमध्ये कुठलेही कॉम्प्रोमाइज करू नये. ठीक आहे. सिक्युरिटी, टेररिझम त्याच्याशी संबंधित मुद्दे उपस्थित करण्यात आलेले आहेत जयशंकर यांच्या बाजूने. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे ही ऑर्गनायझेशन आपल्यासाठी, कारण भारत स्वतः त्याचा सदस्य आहे. ठीक आहे. SCO बद्दल मागं पण मुद्दे आपण डिस्कस केलेले आहेत, तरी देखील परत एकदा त्याच्याबद्दलच्या बेसिक डिटेल्स काही जाणून घेऊया. ठीक आहे. 1996ला त्याची सुरुवात झालेली होती. कझाकस्तान, चीन, किर्गिस्तान, रशिया आणि ताजिकिस्तान या 5 देशांनी शांघाय 5 म्हणून त्याची सुरुवात केली होती 1996ला. का बरं? ज्यावेळी सोव्हिएत युनियनचं डिसइंटिग्रेशन झालं, सोव्हिएत रशिया जो होता तो ज्यावेळी विभागला गेला या वेगवेगळ्या देशांमध्ये, त्यावेळी त्यांची आणि चीनचे यांचे सीमाविवाद होऊ नये म्हणून पहिल्यांदा हा प्लॅटफॉर्म एक तिथं सुरू करण्यात आला होता, शांघाय 5. परंतु त्याच्यामध्ये मग नंतर इतर देखील सदस्य सामील होत गेले. 2001 मध्ये उझबेकिस्तान सामील झालं. त्यामुळे त्यावेळी मग शांघाय 5चं नाव बदलून SCO असं त्याचं नाव करण्यात आलं, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन, शांघाय सहकार्य संघटना. 2017ला 2015 पासूनच प्रयत्न सुरू होते, परंतु 2017ला अधिकृतपणे ऑफिशियली भारत आणि पाकिस्तान या दोघांनाही याचं पूर्ण सदस्य म्हणून, फुल टाइम मेंबर म्हणून यामध्ये सामील करून घेण्यात आलं. 2021ला इराण देखील त्याचा पूर्ण वेळ सदस्य झाला. ठीक आहे. इथं त्याचे मेंबर सगळे मेन्शन केलेले आहेत. फुल टाइम मेंबर्स, ऑब्झर्व्हर स्टेटस, निरीक्षक देश इथं मेन्शन केलेले आहेत आणि संवाद भागीदार, डायलॉग पार्टनर्स इथं मेन्शन केलेले आहेत. ठीक आहे. SCO इम्पॉर्टंट आहे भारतासाठी. काय इम्पॉर्टंट आहे? ठीक आहे. आता जनरली अशा पद्धतीचा मॅप बऱ्याच ठिकाणी डिस्प्ले केला जात असतो. इट इज अ रॉंग की भारताचा अशा पद्धतीने मॅप इथं दाखवला जातो. POK पाकिस्तानचा पार्ट दाखवला जातो. ठीक आहे. बट हा SCOच्या बाजूने तिथं डिस्प्ले करण्यात आलेला मॅप आहे. भारताच्या बाजूने बऱ्याच वेळा अशा गोष्टींवरती ऑब्जेक्शन तिथं घेतलं जातं. भारत मग आता याच्यामध्ये पाकिस्तान आहे, चीन आहे, तरी पण का सामील होतो? का तर असा प्लॅटफॉर्म जिथं चीन, पाकिस्तान यासारखे देश आहेत आपले, ज्यांच्यासोबत आपले बरेच वाद आहेत, परंतु बाकी पण रशिया आणि इतर पण देश आहेत. यासारख्या देशांचा समावेश असलेल्या संघटनेमध्ये भारत स्वतःचे मुद्दे उपस्थित करू शकतो, असे सिक्युरिटीला घेऊन, टेररिझमला घेऊन किंवा यांच्या बाजूने POK मध्ये ज्या काही गोष्टी केल्या जातात, CPEC जो आहे, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, यासारख्या मुद्द्यांना घेऊन भारताला तिथं आपली भूमिका मांडता येईल म्हणूनच भारत अशा संघटनांमध्ये सामील होतो. सोबतच हा जो सेंट्रल एशिया रिजन आहे, मध्य आशिया भाग आहे, या मध्य आशिया भागामध्ये असलेले हे जे बाकीचे देश आहेत, हे मिनरल रिच कंट्रीज आहेत. यांच्याकडे संसाधनं मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे त्यासाठीही भारताला यासारख्या संघटना गरजेच्या आहेत. ठीक आहे. तर तो एक मुद्दा त्याच्यातला समजून घ्या. GS पेपर 3शी संबंधित आलेले मुद्दे आपल्याला डिस्कस करायचे आहेत, ज्याच्यामध्ये इकॉनॉमीशी संबंधित असलेली पहिली कन्सेप्ट आपल्याला तिथं इम्पॉर्टंट डिस्कस करायचे आहे. ठीक आहे. सर्व्हिसेस एक्सपोर्ट कट इंडियाज ट्रेड डेफिसिट बाय 9.4%. ठीक आहे. ट्रेड डेफिसिट नावाची संकल्पना एक्झॅक्टली काय असते, इमेजच्या माध्यमातून समजून घ्या की ठीक आहे. एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट, प्रत्येक कंट्रीचा एक्सपोर्ट इम्पोर्ट असतो. एक्सपोर्ट म्हणजे आपण निर्यात करतोय, इम्पोर्ट म्हणजे आपण आयात करतोय, म्हणजे मागवतोय आपल्या देशामध्ये वस्तू इतर देशांमधून. ज्यावेळी इम्पोर्ट जास्त होतो, म्हणजे आपण आयात करत असलेल्या वस्तूंचं प्रमाण, त्याची क्वांटिटी जास्त होते आपल्या एक्सपोर्टपेक्षा, निर्यात करत असलेल्या वस्तूंपेक्षा, त्यावेळी तिथं तयार होतो इम्बॅलन्स, आणि त्यालाच म्हणलं जातं ट्रेड डेफिसिट. त्यालाच मराठीमध्ये म्हणतात व्यापार तूट. व्यापार तूट कधी निर्माण होते? ज्यावेळी आपली आयात जास्त आहे निर्यातीपेक्षा, निर्यात आपली कमी आहे आणि आयात जास्त आहे, त्यावेळी ट्रेड डेफिसिट तिथं क्रिएट होतो. परंतु सर्व्हिस सेक्टरमुळे ट्रेड डेफिसिट थोडासा कमी झालेला आहे. ती एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे आपल्यासाठी. त्याच्यानंतर फूड प्राइसेसला घेऊन, अन्नधान्यांच्या किमतींना घेऊन एडिटोरियल आलेलं आहे. किमती कमी झालेल्या आहेत. तो जस्ट एक 1
पार्ट आहे, एक भाग आहे, असा एक मुद्दा याच्यामध्ये उपस्थित करण्यात आलेला आहे. आणि दुसरी एक कन्सेप्ट इकॉनॉमीमधली मग याच्यामध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती आहे CPI, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, ग्राहक किंमत निर्देशांक ज्याला म्हटलं जात असतं, आणि होलसेल प्राइस इंडेक्स. ही या 2 कन्सेप्ट इकॉनॉमीमध्ये इम्पॉर्टंट आहेत. प्रिलिम्सला राज्यसेवेने तर खूप वेळा प्रश्न विचारलेले आहे या 2 कन्सेप्टला घेऊन. होलसेल प्राइस इंडेक्स, घाऊक किंमत निर्देशांक असं त्याला म्हणलं जातं, आणि ग्राहक किंमत निर्देशांक CPI. ठीक आहे, दोन्ही एक्झॅक्टली कन्सेप्ट काय आहेत ते समजून घ्या. इकॉनॉमीमध्ये इम्पॉर्टंट पार्ट आहे. याच्यामध्ये काय केलं जात असतं, गुड्स आणि सर्व्हिसेस म्हणजे वस्तू आणि सेवा यांच्या रिटेल लेवलला ज्या प्राइजेस आहेत, ज्या किमती आहेत, त्याच्यामध्ये जो चेंज होतोय, त्याच्यामध्ये जो बदल होतोय तो मेजर केला जात असतो, मोजला जात असतो या CPI मध्ये. ठीक आहे. होलसेल प्राइस इंडेक्स काय करत असतं, की गुड्सच्या प्राइजेस असतात याच्यामध्ये फक्त, म्हणजे वस्तूंच्या किमती, त्याच्यातल्या किमतीतला बदल होलसेल लेवलचा तो मोजला जात असतो. या शब्दावरूनच ते लक्षात ठेवायचं. इथं फक्त वस्तू आहेत, इथं वस्तू आणि सेवा दोन्ही देखील आहेत. ठीक आहे. CPI मंथली बेसिसवरती रिलीज केला जात असतो प्रत्येक महिन्याला. WPI वीकली बेसिसवरती प्रत्येक आठवड्याला रिलीज केला जात असतो. हा मुद्दा तर वरतीच डिस्कस केला, की याच्यामध्ये फक्त वस्तू असतात, याच्यामध्ये वस्तू आणि सेवा दोघांचाही समावेश असतो. ठीक आहे. बेस इयर याच्यासाठी कॅलेंडर इयर असतं, म्हणजे जानेवारी टू डिसेंबर याच्यासाठी बेस इयर असतं. फायनान्शियल इयर, ठीक आहे, मार्च टू एप्रिल. या पद्धतीने काही इम्पॉर्टंट डिफरन्सेस या दोन्ही मधले लक्षात ठेवा. रिपीटेडली क्वेश्चन विचारलेला आहे. WPI ला घेऊन पण सेपरेटली आणखी प्रश्न डिटेलमध्ये विचारला जातो. त्याच्यामध्ये भारांश एक्झॅक्टली किती आहे, वेटेज एक्झॅक्टली कोणत्या कंपोनंटला किती आहे, तो पण प्रश्न प्रिलिम्सला ऑलरेडी विचारला गेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इकॉनॉमीशी संबंधित आणखी एक न्यूज आलेली आहे, की ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांमध्ये महिलांचं कामगार शक्तीमधलं जे प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे. गव्हर्नमेंटचा डेटा आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये त्याच्यामध्ये घट झालेली दिसून येत आहे. ठीक आहे. अनएम्प्लॉयमेंट रेट जो आहे तो सेम राहिलेला आहे मे आणि जून महिन्यामध्ये. बेरोजगारीचा दर 15 आणि त्याच्यापेक्षा जास्त वय असलेल्या सगळ्या कामगार शक्तीमध्ये, परंतु महिलांचा जो कामगार शक्तीमधला सहभाग आहे शहरी आणि ग्रामीण भागातला दोन्ही देखील कमी झालेला आहे. मग याच्यासाठी गव्हर्नमेंटच्या बाजूने वेगवेगळे रिझन सांगितलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, ग्रामीण भागामध्ये सीझनल ॲग्रिकल्चर पॅटर्न्स जे असतात त्याच्यामुळं इन्फ्लुएन्स होतो असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचं प्रमाण एक्झॅक्टली किती आहे ते इथं नमूद केलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये जून महिन्यामध्ये 35.2% प्रमाण राहिलेलं आहे महिलांचं कामगार शक्तीमध्ये. जे एकूण जे कामगार आहेत त्यापैकी 35% महिला आहेत. हेच प्रमाण मे मध्ये होतं 36.9%. हेच एप्रिलमध्ये होतं 38.2%. शहरी भागामध्ये पण सेम काही पर्सेंटेजने घट झालेली आपल्याला तिथं बघायला मिळत आहे. हा मुद्दा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मेन्सला, प्रिलिम्सला पण अनएम्प्लॉयमेंट टॉपिक, बेरोजगारीचा टॉपिक तो आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. पुढच्या न्यूजकडे आपल्याला वळायचं आहे. बायोटेक्नॉलॉजीशी संबंधित एक न्यूज आलेली आहे. GM मेज त्याच्या ट्रायल्स, त्याच्या फील्ड ट्रायल्स सुरू करण्यासाठी आता गव्हर्नमेंटच्या बाजूने परमिशन देण्यात आलेले आहे. हे GM क्रॉप्स एक्झॅक्टली काय असतात? GMचा फुल फॉर्म आहे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. ठीक आहे. जनुकीय दृष्ट्या त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले असतात, तर असे काही क्रॉप्स असतात. आपल्याकडं भारतामध्ये सध्या एकच GM क्रॉप्स परमिटेड आहे, ते आहे BT कॉटन. लक्षात ठेवा, मुद्दा महत्वाचा आहे. BT कॉटन, फक्त एकच GM क्रॉप भारतामध्ये अलाउड आहे, परमिटेड आहे. बाकी कोणत्याही क्रॉप अलाउड नाही, परमिटेड नाही. सगळ्यांच्या ट्रायल सुरू आहेत किंवा विरोध होत असल्यामुळे ते अडकलेले आहे. मग या बाबतीमध्ये काम करणारी आपल्याकडे एक ऑर्गनायझेशन आहे, GEAC म्हणून ती ओळखली जाते, जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रायझल कमिटी. ही काय आहे ऑर्गनायझेशन? तर ती टॉप रेग्युलेटर आहे या सेक्टरमधली. हा जो GMचा जो सेक्टर आहे, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स जे आहेत त्या बाबतीमध्ये डिसिजन घेणारी ही टॉपची ऑर्गनायझेशन आहे गव्हर्नमेंटची. त्यांच्या बाजूने निर्णय घेतला जात असतो अशा पद्धतीने ट्रायल्स घेण्यासाठी जर परमिशन द्यायची असेल तर ती. आता या GM क्रॉपला घेऊन काही गैरसमज असलेले बघायला मिळतात. शेतकऱ्यांकडून बऱ्याच वेळा विरोध केला जातो. गव्हर्नमेंटच्या बाजूने काही गोष्टी पुश केल्या जात आहेत. याच्याशी संबंधित मग समस्या आणि याचे फायदे काय आहेत ते दोन्ही आपल्याला माहित पाहिजे. GM क्रॉप्स म्हणजे एक्झॅक्टली काय? तर याच्यामध्ये फायदे काय होऊ शकतात, की जे डिसीजेस पडत असतात स्पेसिफिक कोणत्याही एका पिकावरती, जे रोग येत असतात, त्या रोगाला प्रतिकारक क्षमता त्याच्यामध्ये ऍड करून, त्याच्यामध्ये बदल करून असे सीड्स दिले जाऊ शकतात शेतकऱ्यांना लागवडीसाठी. ज्याचा फायदा काय होऊ शकतो, की ऍग्रिकल्चर यील्ड वाढेल, म्हणजे त्यांची उत्पादकता वाढेल त्या पिकाची. रोगाचं प्रमाण कमी झालं तर उत्पादकता वाढणार आहे, उत्पन्न वाढणार आहे, यासारखे काही बेनिफिट सांगितले जातात. बट
त्याच्यामध्ये आणखी काही निगेटिव्ह पॉइंट्स देखील सांगितले जातात. रेझिस्टन्स क्रिएट होऊ शकतो एखाद्या रोगाला स्पेसिफिकली जरी त्याच्यामध्ये चेंजेस केले तरी. त्याच्यानंतर मग वॉटर इंटेन्सिव्ह ठरू शकतात. हे जीएम सीड्स रिझनेबल रेटमध्ये मिळू शकत नाहीत शेतकऱ्यांना. अशा काही समस्या याच्यासोबत कनेक्टेड सांगितल्या जात असतात. त्यामुळे याचे दोन्ही बाजू आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ठीक आहे. ग्लोबल शिपिंग बद्दल एक आर्टिकल आलेलं आहे की ग्लोबल शिपिंग डिकार्बनाइज करण्याचा कसा प्रयत्न करत आहे. म्हणजे कार्बनचं उत्सर्जन, त्यांच्याकडून जे फ्युएल वापरलं जातं त्याच्यातून जे कार्बनचं इमिशन होतं ते कमी करण्यासाठी कसं प्रयत्न करत आहेत त्याची संबंधित आर्टिकल आलेलं आहे. काही इम्पॉर्टंट गोष्टी फक्त आपल्यासाठी यातल्या इम्पॉर्टंट आहेत. ग्रीन हायड्रोजनचा याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. खूप चर्चेत आहे सध्या ग्रीन हायड्रोजन. कसं बनवलं जातं ग्रीन हायड्रोजन, तर ते वॉटरच्या इलेक्ट्रोलिसिसच्या प्रोसेसमधून बनवलं जातं आणि त्याच्यामध्ये वापर केला जात असतो रिन्युएबल पॉवरचा. म्हणजे कुठल्याही पद्धतीने ग्रीन हाऊस गॅसेसचं इमिशन न होऊ देता जो हायड्रोजन बनवला जातो त्याला म्हणलं जातं ग्रीन हायड्रोजन. इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटरच्या माध्यमातून ते बनवलं जात असतं. ठीक आहे. परंतु शिपिंग इंडस्ट्री डायरेक्टली हायड्रोजन असं ग्रीन हायड्रोजन वापरू शकत नाही. त्यामुळे मग तिथं त्यांच्याकडून पर्याय काय उभा करण्यात आलाय, ग्रीन अमोनियाचा पर्याय तिथं उभा करण्यात आलेला आहे, जो ग्रीन हायड्रोजन आणि नायट्रोजन यांना एकत्रित करून बनवला जात असतो आणि तो जास्त स्थिर देखील मानला जातो. त्यामुळे शिपिंग इंडस्ट्री सध्या ग्रीन अमोनिया वापरण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच्या माध्यमातून मग जे उत्सर्जन त्यांच्या बाजूने होत आहे हरितगृह वायूंचं ते कमी करण्याचा देखील प्रयत्न करत आहे. एन्व्हायरमेंटला घेऊन लोकसत्तामध्ये एक आर्टिकल आलेला आहे गिधाड पुनरुज्जीवन उपक्रमाचा. ठीक आहे. 5 वर्षांसाठी हा एक उपक्रम सुरू करण्यात आला होता 2020 ते 2025. का वल्चर ज्याला म्हणलं जातं, गिधाड का सेव्ह करायचं आहे, तर आपल्याला माहिती आहे. आता तर बघितलं तुम्ही तर गिधाड दिसत नाहीत. लिटरली ते व्हॅनिश झाल्याच्या फेजला असलेले आपल्याला बघायला मिळतात. बघायलाच मिळत नाही गिधाड. घार पण ग्रामीण भागामध्येच आणि ती पण खूप रेअरली बघायला मिळते. तर याच्यासाठी बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत. गिधाड काय इम्पॉर्टंट आहे, गिधाडाचा रोल काय आपण शाळेमध्ये शिकलेलो आहोत. जे काही डेड ॲनिमल्स असतात त्याच्यावरती ते गिधाड जगतं. त्यामुळं त्याला या पर्यावरणामध्ये एक स्वच्छता रक्षक म्हणून समजलं जातं. ठीक आहे. बट मग आता गिधाडांची संख्या कमी होते. कशामुळे कमी होते, तर त्याच्यासाठी एक पेन किलर कारणीभूत आहे. या पेन किलरला घेऊन मागं ऑलरेडी प्रश्न विचारलाय, युपीएससीने देखील प्रश्न विचारलाय प्रिलिम्सला की गिधाडांच्या मृत्यूला कारणीभूत असलेलं पेन किलर कोणतं आहे. पेन किलर आपणही आजारी असलो की पेन किलर खातो, तर तसाच जनावरांसाठी प्राण्यांसाठी एक पेन किलर वापरलं जातं ज्याचं नाव आहे डायक्लोफेनॅक. सोडियम डायक्लोफेनॅक मागं खूप जास्त चर्चेत होतं. डायक्लोफेनॅक हे पेन किलर म्हणून जनावरांना दिलं जातं, परंतु मग ज्यावेळी जनावरं मृत पावतात त्यावेळी त्याच्यावरती जगणारं हे गिधाड त्यांच्यामध्ये देखील हे डायक्लोफेनॅक जाऊन त्यांचा मृत्यू होत आहे आणि असं गेले कित्येक वर्ष झालं सुरू आहे आणि याचमुळे गिधाडांची संख्या कमी झालेली आहे. बाकी मग टॉवर्स असतील, इलेक्ट्रिक वायर्स असतील, ते तर रिझन आहेच त्याच्यासाठी, बट हे मेजर रिझन आहे. त्यामुळं मग 2006-07 मध्येच त्याच्यावरती सरकारने बंदी घातलेली आहे डायक्लोफेनॅकवरती. तरी देखील त्याचा वापर तसाच सुरू असलेला आपल्याला बघायला मिळतो आणि जो काही त्यांचा पुनरुज्जीवनाचा उपक्रम आहे तो काही सक्सेसफुल तेवढा चांगला अजूनही झालेला बघायला मिळत नाही. ठीक आहे. ती एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. वल्चर सेव्हिंग प्रोग्राम बरेच सुरू करण्यात आले होते, बट ते सक्सेसफुल होताना दिसत नाही. ठीक आहे. एन्व्हायरमेंटला घेऊन मागं आपण त्या दिवशी मागच्या सेशनमध्ये आसाममधले नॅशनल पार्क आपण डिस्कस करत होतो, तर ते अपडेटेड डेटा इथं टाकलेला आहे की किती नॅशनल पार्क आहेत आसाममध्ये. 7 नॅशनल पार्क आहेत. ठीक आहे. रायमोना आहे, मानस आहे, ओरंग, नमेरी, काझीरंगा, दिहिंग पतकाई आणि दिब्रू सायखोवा हे 7 नॅशनल पार्क आहेत आसाममध्ये. ठीक आहे. ते प्रिलिमसाठी नोट डाऊन करून ठेवा. आजच्या सेशनमध्ये इथेच थांबतोय. भेटूयात नंतरच्या सेशनमध्ये त्या दिवसाच्या इम्पॉर्टंट न्यूज सोबत. धन्यवाद.